जगात फक्त एकच जागा आहे जिथे आशियाटिक सिंह हे जिवंत आहे. पण प्रश्न हा आहे की हे जंगल इतकं खास का आहे आणि इथे सिंहच का टिकले. नमस्कार मित्रांनो, मिस्टिरियस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गिर नॅशनल पार्कचा इतिहास, रहस्य आणि सायन्स हे तिन्ही बाजूने उलगडणार आहोत. आता गुजरातमध्ये स्थित हे 600+ एशियाटिक लायन्स हजारो वर्षापासून इथेच का आहेत, तर जगात इतरत्र सिंह नामशेष झालेले पण गिरमध्ये टिकले. हा फक्त योगायोग नाही आहे. पुराणांमध्ये गिर रिजनला सिंहभूमी, देवांचे वन आणि रक्षक प्राणी असलेलं क्षेत्र असं वर्णन आहे. काही संशोधक सांगतात की गिर हे नॅचरल एनर्जी कॉरिडॉरवरती आहे. फॉरेस्ट ऑफिसरचं निरीक्षण काय, तर सिंह मानवांवरती फार कमी हल्ला करतं. एक वेगळी सोशल डिसिप्लिन आहे. कधी कधी सिंह हे गावच्या मंदिराजवळ थांबतात. हे बिहेवियर आफ्रिकापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. जिओलॉजिकल स्टॅबिलिटी, मॅग्नेटिक बॅलन्स, फूड चेन कंट्रोल आणि ह्युमन ॲनिमल कोएक्झिस्टम. गिरमध्ये इकोसिस्टम इतकं संतुलित आहे की सिंह हे ॲग्रेसिव्ह होतच नाही. वाईल्ड लाईफ सायंटिस्ट म्हणतात की गिर इज नॉट जस्ट फॉर सर्वायवल, इट इज ॲडॅप्शन परफेक्टेड. हे जंगल मानवाला सांगतं की निसर्गाशी जुळवून घेतलं तरच अस्तित्व टिकतं. गिर हे सिंहाचं जंगल नाही, तर एक जिवंत प्रयोगशाळा आहे जिथे इतिहास, निसर्ग आणि भविष्य तिन्ही एकत्र भेटतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.